हॅलो फ्रेंड्स, आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये इंग्लिश स्मार्ट स्टडी या चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत 12th स्टँडर्डचा जो न्यू सिलेबस आलेला आहे त्यातलं फर्स्ट लेसन अँड ॲस्ट्रॉलॉजर्स डे. चला तर आपण पहिल्यांदा पाहूयात आर के नारायण यांच्याविषयी थोडक्यात माहिती, की जे ह्या पाठाचे लेखक आहेत. आर के नारायण यांचं संपूर्ण नाव रासीपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायण स्वामी असं आहे. ते खूप गाजलेले कादंबरीकार होते. त्यांनी 14 कादंबऱ्या लिहिल्या, लघुकथाही त्यांनी लिहिल्या 5 खंडांमध्ये. त्यांनी हा जो पाठ आहे ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे हा त्यांच्या मालगुडी डेजमधला लिहिलेला आहे. तर चला तर पाहूयात या पाठामध्ये काय आहे. ॲस्ट्रॉलॉजर्स म्हणजे काय, की जे ज्योतिषी असतात त्यांना आपण ॲस्ट्रॉलॉजर असं म्हणतो. चला तर पाहूयात. पंक्च्युअली ॲट मिडी ही ओपन हिज बॅग and spread out his professional equipment, which consisted of a dozen cowrie shells, a square piece of cloth with obscure mystic charts on it, a notebook, and a bundle of Palmyra writing. His forehead was resplendent with sacred ash and vermilion, and his eyes sparkled with a sharp abnormal gleam, which was really an outcome of continuous searching look for customers, but which his simple clients took to be prophetic light and felt comforted. इथपर्यंत आपण पाहूयात. जी वेळ होती ती भर दुपारच्या वेळेला मार्केटमध्ये हा जो ॲस्ट्रॉलॉजर होता, हा जो ज्योतिष होता, तो आपल्या स्वतःच्या बॅगसोबत आलेला आहे. आणि त्याने काय केलं, जे प्रोफेशनल इक्विपमेंट आहेत त्याचे त्या बॅग्समधले, म्हणजेच काय व्यावसायिक साधन सामुग्री जी आहे त्याची त्याने काय केलेली आहे, तिथं स्प्रेड केलेली आहे, पसरवलेली आहे. विच कन्सिस्टेड ऑफ मग आता त्याच्यामध्ये काय काय कन्सिस्टेड आहे. डझन ऑफ कावरी शेल्स म्हणजे जे कवड्या म्हणू आपण त्यांना. अ स्क्वेअर पीस ऑफ क्लोथ जो कापडाचा तुकडा आहे. विथ ऑब्स्क्युअर मिस्टिक चार्ट्स म्हणजे जे अस्पष्ट दिसणारे जे गूढवादी चार्ट्स असतील ते त्यांनी त्या कापडावर पसरवलेले आहेत. अ नोटबुक एक वही असेल. अँड अ बंडल ऑफ पाल्मिरा रायटिंग म्हणजे ज्याला आपण थोडक्यात म्हणू एक पंचांग असेल. हिज फोरहेड वॉज स्प्लेंडंट विथ सॅक्रिड ॲश अँड वर्मिलियन. त्याचे जे फोरहेड आहे त्याचं म्हणजेच काय, त्याचं जे कपाळ आहे ते एक सॅक्रेड ॲशने भरलेलं होतं. म्हणजेच काय, जे पवित्र राख म्हणू आपण त्याला त्यांनी भरलेलं होतं. आणि जे लाल कलरचं इबित आहे त्याने आपल्या कपाळावर ओढलेलं होतं. अँड हिज आईज स्पार्कल विथ अ शार्प ॲबनॉर्मल ग्लीम. त्याचे डोळे काय करत होते, त्याचे डोळे चकाकत होते. त्याच्या डोळ्यांमध्ये एक असामान्य चकाकी होती. विच वॉज रिअली अँड आउटकम ऑफ अ कंटिन्युअस सर्चिंग लुक फॉर कस्टमर्स. की ते डोळे काय करत होते, फक्त कुणाला शोधत होते, त्याच्या कस्टमरला, त्याच्या ग्राहकाला शोधत होते. बट विच हिज सिम्पल क्लायंट्स टूक टू बी अ प्रोफेटिक लाईट अँड फेल्ट कम्फर्टेबल. त्याचे जे क्लायंट्स होते, त्याचे जे ग्राहक होते, हे काय करायचे, त्याच्याकडे यायचे भविष्य पाहण्यासाठी आणि एक भविष्य सूचक प्रकाश पाडायचे. म्हणजेच काय, की त्याच्यावर विश्वास ठेवायचे आणि स्वतःला एक कम्फर्टेबल फील करायचे. द पॉवर ऑफ हिज आईज वॉज कन्सिडरेबली enhanced by their position placed as they were between the painted forehead and the dark whiskers which streamed down his cheeks. आता इथं त्यांनी काय सांगितले, त्याच्या डोळ्यात एक असामान्य चकाकी होती असं आपण म्हणलो. पण ती का होती, ती कुणामुळे होती, त्याचं जे रंगवलेलं पेंटेड कपाळ होतं. आता इथं पेंटेड असं का म्हटलेलं आहे, कारण वरती त्यांनी सांगितलेले, त्यांनी काय केलेलं होतं, त्याच्या फोरहेडवर की एक सॅक्रेड ॲश पसरवलेली होती. म्हणजे पवित्र राख अशी पसरवलेली होती. विथ कशासोबत, तर एक व्हर्मिलियन म्हणजे लाल भडक अशा रंगाचं जे इबित असतं त्यांनी त्याचं जे कपाळ आहे त्यांनी रंगवलेलं होतं. त्याच्यामुळे त्याचं कपाळ कसं दिसत होतं, एक रिस्प्लेंडंट दिसत होतं, एक झगमगीत दिसत होतं. आणि अशा त्या पेंटेड फोरहेडमुळं त्याच्या डोळ्यांना काय एक वेगळीच चमक, एक वेगळंच ग्लीम आलेलं होतं. पुढं त्यांनी काय लिहिलं बघा. इवन अ हाफ विट्स आईज वूड स्पार्कल इन सच अ सेटिंग. हाफ विट्स म्हणजे कोण, जे अर्ध व्यवहार ज्ञानी असतात किंवा ज्यांना आपण वेडाही म्हणू, ठीक आहे. तर अशा लोकांना असं गेटअप केलं या ॲस्ट्रॉलॉजरसारखं, तर
ते पण काय दिसतील, ते पण उठावदार दिसतील. टू क्राउन द इफेक्ट ही वाउंड अ सॅफ्रॉन कलर टर्बन अराउंड हिज हेड. तो अजूनही का इफेक्टिव्ह दिसत होता, कारण त्याच्या भोवताली त्यांनी काय गुंडळलेलं होतं, एक भगव्या कलरची पगडी त्यांनी घातलेली होती, भगव्या कलरचा फेटा घातलेला होता. दिस कलर सीम नेवर फेड. तो जो कलर आहे, भगव्या कलरच्या फेटाचा जो कलर आहे, तो कधीच खाली पडणारा किंवा कधीच फेल जाणारा नव्हता. कारण का, असे जे कलर असतात ते साधू किंवा असे जे ॲस्ट्रोलॉजर असतात, जे ज्योतिषी असतात, त्यांना उठावून दिसतो. पीपल वेर अट्रॅक्टेड टू हिम. लोक काय व्हायची त्याच्याकडं, खूप आकर्षित व्हायची. कशा आकर्षित व्हायची? ॲज बीज आर अट्रॅक्टेड टू कॉस्मॉस ऑर डेलिया स्टॉक्स. जसे बीज म्हणजे मधमाशा जशा कॉस्मॉस आणि डेलिया प्लॅन्टकडे जशा अट्रॅक्ट होतात, तसे लोक पण काय व्हायची, त्या ॲस्ट्रॉलॉजरकडे आकर्षित व्हायची. ही सॅट अंडर द बाउल ऑफ स्प्रेडिंग टॅमरिन ट्री. तो कुठे बसायचा? त्या टॅमरिन ट्रीच्या खाली बसायचा. विच फ्लँक्ड अ पाथ रनिंग थ्रू द टाउन हॉल पार्क. आणि तो जो रस्ता होता, तर तो रस्ता कुठं जायचा? टाउन हॉल पार्कच्या दिशेने जायचा. इट वॉज अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज. तो जिथे बसायचा, त्याची जी जागा होती बसायची झाडाखाली, तर ती एक रिमार्केबल प्लेस होती, म्हणजे एक महत्त्वाची जागा होती. अ सर्जिंग क्राऊड वॉज ऑलवेज मूव्हिंग अप अँड डाऊन दिस नॅरो रोड फ्रॉम मॉर्निंग टिल नाईट. तिथली जी क्राऊड होती, तिथली जी लोकांची गर्दी होती, तर ती गर्दी कमी जास्त व्हायची. पण ही गर्दी कधीपासून कधीपर्यंत राहायची? सकाळपासून संध्याकाळपर्यंत राहायची. अ व्हरायटी ऑफ ट्रेड्स ऑफ ऑक्युपेशन्स वॉज रिप्रेझेंटेड ऑल अलॉंग इट्स वे. म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या त्या रस्त्यावर खूप तऱ्हेतऱ्हेची लोकं होती. ट्रेड्स किंवा म्हणजेच काय, व्यापारी आणि व्यावसायिक या दोन्ही प्रकारची लोकं होती. तर त्यामध्ये कोणाचा समावेश आहे बघा? मेडिसिन सेलर्स असतील, म्हणजेच काय, औषध विक्रेते असतील. सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर अँड जंक, म्हणजे जे चोरून आणलेले, जे धातूंपासून बनवलेल्या वस्तू किंवा जे भंगार म्हणून जे चोरून आणलेले जे सेलर्स होते, जे वेंडर होते, जे विक्रेते होते, ते असतील. किंवा मॅजिशियन्स, जादूगार असतील. किंवा अँड अबव ऑल अँड ऑक्शनियर ऑफ चीप क्लोथ. आता ऑक्शनियर म्हणजे काय, की एक होलसेलर ज्याला आपण म्हणू. कसा होलसेलर? जे कापड असेल ते स्वस्तात विकणारा होलसेलर असेल. हू क्रिएटेड इनफ डीन ऑल डे टू अट्रॅक्ट द हॉल टाउन. तो काय करायचा? डीन म्हणजे काय? तो गोंगाट क्रिएट करायचा. का क्रिएट करायचा? कारण त्या टाउनमधल्या लोकांना किंवा त्या टाउनला अट्रॅक्ट करण्यासाठी ही क्रिएटेड डीन. ओके. नेक्स्ट टू हिम इन वॉसिफेरसनेस केम अ वेंडर ऑफ फ्राईड ग्राउंडनट. आता तिसरा जो व्यक्ती आहे तो कोण आहे? वेंडर आहे. कशाचा वेंडर? वेंडर म्हणजेच काय? तो एक विक्रेता आहे. कशाचा? शेंगा विकणारा जो असतो त्याचा तो विक्रेता आहे. मग या विक्रेत्याने काय केलंय, तर एक कर्कश आवाज क्रिएट केलाय. हू गेव हिज वेअर ऑफ फॅन्सी नेम इज डे. मग तो काय करायचा? कसा कर्कश आवाज तयार करायचा? तो काय करायचा? जेव्हा तो शेंगा विकायचा तेव्हा तो त्याच्या शेंगांना एक वेगवेगळ्या प्रकारची फॅन्सी नावं द्यायचा. मग ते फॅन्सी नावं कुठले आहेत पहा. कॉलिंग इट बॉम्बे आईस्क्रीम वन डे. तो एके दिवशी काय म्हणत त्यांना? बॉम्बे आईस्क्रीम म्हणायचा. अँड ऑन द नेक्स्ट डे दिल्ली आल्मंड. पुढच्या दिवशी तो काय म्हणायचा? त्यांना दिल्ली आल्मंड म्हणायचा. अँड ऑन द थर्ड राजाज डेलिकेसी म्हणायचा. आणि त्यानंतर तिसरं नाव जे होतं ते राजाज डेलिकेसी असं म्हणायचं. अँड सोन, आणि आणखी अशी खूप नावं पाडायचा तो. अँड सो फोर्थ अँड पीपल फ्लॉक टू हिम. आणि मग लोक काय करायची? त्याच्याजवळ खूप गर्दी करायची. अ कन्सिडरेबल पोर्शन ऑफ द क्राऊड डिलाइट बिफोर द ॲस्ट्रॉलॉजर्स टू. जशी गर्दी लोक त्याच्याजवळ करायची तशीच गर्दी या ॲस्ट्रॉलॉजरकडे सुद्धा व्हायची. द ॲस्ट्रॉलॉजर ट्रान्सॅक्टेड हिज बिझनेस बाय द लाईट ऑफ अ फ्लेअर विच क्रॅकल्ड अँड स्मोक्ड अप अबाउ द ग्राउंडनट हिप नियर बाय. त्याचा जो व्यवसाय होता तो ॲस्ट्रॉलॉजरचा, तो कसा चालायचा? कोणाच्या प्रकाशात चालायचा? तर त्याच्या शेजारी जो ग्राउंडनटचा विक्रेता होता, वेंडर होता, त्यांनी जे लाईट पेटवलेली होती, तर त्या लाईटीच्या प्रकाशाने याचा व्यवसाय
चालायचा. हाफ द enchantment of the place was due to the fact that it did not have the benefit of municipal lighting. म्हणजे हा काय म्हणतोय की जो ग्राउंडनटचा विक्रेता होता त्याच्या लाईटीच्या प्रकाशाने त्याचा व्यवसाय चालायचा, परंतु त्याला म्युन्सिपल लाईटिंगचा काहीही बेनिफिट मिळाला नाही, काही फायदा मिळाला नाही. द प्लेस वॉज लीट अप बाय शॉप लाईट्स. तिथली जी प्लेस आहे मार्केटमधली, हा जो ॲस्ट्रॉलॉजर बसायचा, तर ती कशाने प्रकाशमय व्हायची की जे तिथली दुकानं होती त्या दुकानांमध्ये लाईट होती, त्या लाईटच्या ह्यानी काय व्हायची, ती जागा ती प्लेस काय व्हायची, सगळी उजळून यायची. वन or two had hissing gas lights. एका दोघांकडे काय असायचं की गॅस लाईट असायची, ते गॅस लाईट लिटअप करायचे म्हणजे पेटवायचे. सम हॅड नेट फ्लेअर्स स्टक ऑन पोल्स. काहीकांकडे मशाली असायच्या, त्या मशाली काय करायचे, खांब उभा राहायचे आणि त्या पोल्सवर, त्या खांबावर काय करायचे, स्टँडअप करायचे. सम वेअर लिट अप बाय ओल्ड सायकल लॅम्प्स. काहीकांकडे काय असायचे की ओल्ड सायकल लॅम्प्स असायचे. अँड वन ऑर मोर लाईक द ॲस्ट्रॉलॉजर्स मॅनेज विदाउट लाईट्स ऑफ देअर ओन. आणि त्या मार्केटमध्ये ह्याच्यासारखे आणखी काही एक दोन ॲस्ट्रॉलॉजर ज्योतिषी असतील, ते स्वतः त्यांचं मॅनेज करायचे. इट वॉज अ bewildering crisscross of light rays and moving shadow. bewildering म्हणजे काय की त्या वातावरणामध्ये कधी कधी चलबिचल व्हायची. का चलबिचल होती, कारण मेनी लाईट रेज असायची तिथं, तर त्या रेजमुळं काय व्हायचं की तिथं क्रिसक्रॉस लाईट रेज क्रिएट झाल्यामुळं ती डिविल्डरिंग असं ॲटमॉस्फिअर तिथं तयार व्हायचं. आणि येणारी जाणारी जी लोकं होती त्यांच्या त्या चलबिचल, त्या शॅडोमुळं, सावलीमुळं काय व्हायचं, तिथलं वातावरण, तिथलं ॲटमॉस्फिअर चलबिचल व्हायचं, बिविल्डरिंग व्हायचं. ठीक आहे. दिस सुटेड द ॲस्ट्रॉलॉजर व्हेरी वेल फॉर द सिम्पल रिझन. पण हे जे वातावरण क्रिएट व्हायचं डिविल्डरिंगचं, ते त्या ॲस्ट्रॉलॉजरला खूप सुटेबल असायचं. का सुटेबल असायचं, ती रिझन सांगितलेले. दॅट ही हॅड नॉट द लिस्ट इंटेंडेड टू बी ॲन ॲस्ट्रॉलॉजर व्हेन ही बिगॅन इन लाईफ. त्यांनी ठरवलेलं नव्हतं त्याच्या आयुष्याची सुरुवात करताना की बाबा मला ॲस्ट्रॉलॉजरच व्हायचे, मला ज्योतिषीच व्हायचे. अँड ही न्यू नो मोर ऑफ व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन टू अदर्स दॅन ही न्यू व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन टू हिमसेल्फ नेक्स्ट टाईम. म्हणजे तो काय म्हणायचं की मलाही माहीत नव्हतं की जे ग्राहक त्याच्याकडे यायचे की त्यांच्यासोबत काय होणार आहे, कारण मलाच माहीत नव्हतं की माझ्यासोबत काय होणार आहे, त्यालाही माहीत नव्हतं की त्याच्यासोबत काय होणार आहे पुढच्या मिनिटाला, तर तो ग्राहकांना काय सांगणार आहे की त्यांच्यासोबत काय होणार आहे. ही वॉज ॲज मच ॲज स्ट्रेंजर टू द स्टार्स ॲज वेअर हिज इनोसंट कस्टमर. तोही याबद्दल अननोन होता, तोही अनोळखी होता या गोष्टींबद्दल. जो अभ्यास लागतो ॲस्ट्रॉलॉजर होण्यासाठी त्या गोष्टींबद्दल तोही अननोन होता, त्यांना ग्रहाविषयी काहीही माहीत नव्हतं. येट ही सेड थिंग्स विच प्लीज अँड ॲस्टोनिश्ड एव्हरीवन. त्याला फक्त एवढंच माहीत होतं की लोक कशात समाधान मानतात की स्वतःची म्हणजे स्वतःचं कौतुक ऐकण्यात, आणि त्यानेच ते खुश होतात, त्यामुळे तो ह्या गोष्टी करायचा. दॅट वॉज मोर अ मॅटर ऑफ स्टडी प्रॅक्टिस अँड श्रीव्ड गेसवर्क. तो काय करायचा की या अभ्यास म्हणजे तो अभ्यास करायचा किंवा प्रॅक्टिसमुळे तो, आपण म्हणतो ना की प्रॅक्टिस मेन्स मॅन परफेक्ट, तसं या प्रकारे होतं. त्याच्या प्रॅक्टिसमुळं, त्याच्या त्या श्रीव्ड म्हणजे चतुरपणामुळं तो काय झालेला होता, याच्यामध्ये हुशार झालेला होता. ऑल द सेम इट वॉज ॲज मच ॲज ऑनेस्ट मॅन्स लेबर ॲज अँड एनी अदर अँड ही डिझर्व द वेजेस ही कॅरीड होम ॲट द एंड ऑफ अ डे. त्याच्यामुळे हा जो व्यवसाय आहे, या व्यवसायासाठी तो पूर्णपणे लायक झालेला होता. आणि तो त्याचं काम आहे जे लेबर, तिथं लेबर हा शब्द वापरलेला आहे, तो काम हा त्याचा परिपूर्णपणे करत होता. नेक्स्ट पॅरा बघा. ही हॅड लेफ्ट हिज विलेज विदाउट एनी प्रिव्हियस थॉट ऑर प्लॅन. त्याने त्याचं जेव्हा गाव सोडलं तेव्हा त्यांनी कुठल्याही प्रकारचा विचार केला नव्हता, त्याला कुठं जायचं आहे, तो काय करणार आहे, त्यांनी कुठलंही प्री प्लॅनिंग आखलं नव्हतं, काही त्यांनी विचाराची बांधणी केली नव्हती, त्याने फक्त त्याचं गाव सोडलं. इफ ही हॅड कंटिन्यूड देअर ही वुड हॅव कॅरीड ऑन द वर्क ऑफ हिज फोर फादर्स.
जर त्याने असं म्हणजे गाव सोडलं नसतं तर गावात राहून त्याने काय केलं असतं, त्याचे जे पूर्वज जे काम करत आलेले होते त्याला पण तेच काम करावं लागलं असतं. मग ती कामं कुठली होती? नेमली टिलिंग द लँड, म्हणजे जमिनीची पेरणी करणं किंवा शेती करणं, लिव्हिंग राहणं, मॅरिंग करणं, लग्न करणं, रॅपनिंग इन हिज कॉर्नफील्ड म्हणजे स्वतःच्या ह्याच्यात फळं पिकवणं, कॉर्नफील्ड म्हणजे काय जी पीक घेतलेलं असेल ते पीक पिकवणं, अँड ॲन्सेस्ट्रल होम म्हणजे त्याच्या पूर्वजांच्या घरातच त्याला राहावं लागलं असतं. बट दॅट वॉज नॉट टू बी. पण हे सगळी कामं तो करू शकत नव्हता. ही हॅड टू लिव्ह होम विदाउट टेलिंग एनीवन. त्याने त्याचं घर सोडलं, त्याने त्याचं गाव सोडलं कोणालाही न सांगता. अँड ही कुड नॉट ट्रेस टिल ही लेफ्ट इट बिहाइंड अ कपल ऑफ 100 miles. तो जेव्हा चालायला लागला, त्याचं गाव त्यांनी जेव्हा सोडलं, त्याचं घर जेव्हा त्यांनी सोडलं, तेव्हा तो रस्त्यात कुठेही थांबला नाही. जोपर्यंत त्याचं गाव सुटत नाही, त्याचं गाव खूप लांब जात नाही, तोपर्यंत तो कुठेही क्षणभर थांबला नाही. नेक्स्ट पॅराग्राफ बघा. ही हॅड अ वर्किंग ॲनालिसिस ऑफ मॅनकाइंड्स ट्रबल. त्याने काय केलं की जे मानवाची दुःख आहेत, मानवाची संकट आहेत, या सगळ्यांचा त्याने अभ्यास केला. मग ती संकट कुठली असेल? मॅरेज, लग्न असेल, मनी असेल किंवा टँगल ऑफ ह्युमन टाईज असेल. लॉंग प्रॅक्टिस हॅड शार्पन हिज परसिप्शन. म्हणजे त्याने काय केलं, खूप प्रॅक्टिसनंतर त्याला ही दूरदृष्टी म्हणा किंवा त्याला हा एक्सपिरियन्स आला ह्या ॲस्ट्रॉलॉजरच्या ऑक्युपेशनचा. विदिन 5 minutes ही अंडरस्टूड व्हॉट वॉज रॉंग. जेव्हा त्याच्याकडे क्लायंट यायचा, एक ग्राहक यायचा, एक कस्टमर यायचा, तेव्हा तो काय करायचा की 5 मिनिटाच्या आतच तो सांगायचा की व्हॉट वॉज गोईंग रॉंग, की काय आता चुकीचं होणार आहे, काय चुकीचं होतंय. ही चार्ज 3 pice पर क्वेश्चन. तो 3 पैसे घ्यायचा प्रत्येक क्वेश्चनला. नेवर ओपन हिज माउथ टिल द ऑदर हॅड स्पोकन फॉर ॲट लिस्ट 10 minutes. तो 10 मिनटं शांत बसायचा. का शांत बसायचा? तो अगोदर काय करायचा की त्याच्याकडे जो कस्टमर यायचा, पहिल्यांदा तो त्याचं बोलणं ऐकून घ्यायचा, तोपर्यंत तो त्याचं तोंडही उघडत नव्हता. विच प्रोव्हाइड हिम इनफ स्टफ फॉर अ डझन आन्सर अँड ॲडवाईज. तो का शांत बसायचा? का त्यांचं तो ऐकून घ्यायचा की जेणेकरून तो त्याच्यावर तोडगा काढू शकेल, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकेल, त्यांना तो सल्ले देऊ शकेल. वेन ही टोल्ड द पर्सन बिफोर हिम गेझिंग ॲट हिज पाम. म्हणजे जेव्हा कस्टमर त्याच्याजवळ यायचा तेव्हा तो काय करायचा, अगोदर त्यांचा तळहात बघायचा आणि काय म्हणायचं बघा. इन मेनी वेज यू आर नॉट गेटिंग द फुल्लेस्ट रिझल्ट फॉर युअर एफर्ट. तुम्ही खूप प्रयत्न करताय, तुम्ही खूप कष्ट करताय, तरी पण तुम्हाला त्या कष्टाचं फळ मिळत नाही आहे, तुम्हाला त्याच्यामधून फुल रिझल्ट मिळत नाही आहे. 9 out of 10 वेअर डिस्पोज टू ॲग्री विथ हिम. 10 पैकी 9 जणं तरी अशी होती की त्याच्या या भाकिताबद्दल त्याच्यासोबत सहमत असायची. और ही क्वेश्चन, आणखी तो क्वेश्चन करायचा कस्टमरला. इज देअर एनी वुमेन इन युअर फॅमिली, मे बी इवन अ डिस्टंट रिलेटिव्ह, हू इज नॉट वेल डिस्पोज टुवर्ड्स यू. मग तो त्यांना प्रश्न काय करायचा की तुमच्या फॅमिलीमध्ये अशी वुमन आहे का की जी तुम्हाला डिस्पोज करते, जी तुमच्या विरोधात आहे, किंवा तुमच्या रिलेटिव्हमध्ये अशी वुमेन आहे का की जी तुम्हाला डिस्पोज करते. और ही गेव ॲन ॲनालिसिस ऑफ कॅरेक्टर. आणि तो काय करायचा की एक ॲनालिसिस करायचा त्या कॅरेक्टरचा, अभ्यास करायचा. मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स आर ड्यू टू युअर नेचर. आणखी तो काय सांगायचा त्या ग्राहकांना की तुम्हाला हे जे संकट येत आहेत, हे जे ट्रबल्स येत आहेत, तर हे तुमच्या नेचरमुळं किंवा तुमच्या स्वभावामुळे येत असतील. हाऊ कॅन यू बी अदरवाईज विथ सॅटर्न व्हेअर ही इज. किंवा तुमच्या ग्रहामध्ये, तुमच्या राशीमध्ये काय आलेलं असेल, शनी आलेले असेल, असं तो सांगायचा. यू हॅव ॲन impetuous nature and a rough exterior. These endeared him to their hearts immediately, for even the mildest of us love to think that he has a forbidding exterior. तो आणखी काय सांगायचा की तुम्ही बाहेरून काय कडक आहेत आणि आतमधून खूप मऊ आहेत. म्हणजे तुम्ही आतमधून खूप चांगल्या मनाचे आहात पण बाहेरून खूप स्ट्रिक्ट असल्यासारखे दाखवता, असंही तो सांगायचा. अशा प्रकारे तो काय करायचा की लोकांच्या मनातलं ओळखायचा, लोकांना त्यांची भविष्य सांगायचा. अशा प्रकारे तो ॲनालिसिस करून प्रत्येक
प्रॉब्लेमचं ॲनालिसिस करून तो काय करायचा, त्यांचं भविष्य सांगायचा. फ्रेंड्स, आज आपण इथेच थांबणार आहोत. हा माझा फर्स्ट पार्ट होता या लेसनचा. सेकंड आणि थर्ड पार्ट मी लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवेल, कारण हा लेसन खूप मोठा आहे. एका लेक्चरमध्ये हा लेसन जरी मी पूर्ण फिनिश करायचा प्रयत्न केला तरी तो तुम्हाला समजणार नाही, कारण लेसन खूप मोठा असल्यामुळं हे जे 3 पार्ट्स सेक्शन केलेले आहेत मी, ते सेक्शन वाईज मी तुम्हाला समजून सांगणार आहे, तुम्हाला ॲनालिसिस करून सांगणार आहे. तशा प्रकारे तुम्ही स्टडी करा. आणि माझं आजचं हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.